पालकांना नमन करतो। आज महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा संचलित वासीमाता चॅरिटेबल हॉस्पिटलचं थोड्या वेळाखाली आपलं उद्घाटन झालं। एक सुंदरशी इमारत आणि सर्व डॉक्टरांची उत्तम अशी टीम। खरंच महासभेचा आणि नंदू गादेवारचं एक पाऊल पुढे म्हणलं तर वावगं ठरणार। कारण सर्वप्रथम तर मी महासभेच्या अध्यक्षाचं आणि त्यांच्या टीमचं पूर्ण आपल्या नांदेडच्या पूर्ण डॉक्टर टीमचं सगळ्याचं मनापासून आपल्या एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून अभिनंदन करतो, त्यांचे आभार करतो। आज या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रचिताताई पिडवी, उद्घाटक नंदकुमार गादेवारजी, आपले ज्येष्ठ नेते मार्गदर्शक एकनाथरावजी मांबडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, नाव घेणार नाही कारण आपल्याला इथं सकाळपासून आपण आहात सगळेजण, पुन्हा त्याच्यानंतर आता इथं नाश्ता करून अजून जनरल बॉडीला जायचं आहे आणि महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी आलेले आहेत। आणि या कार्यक्रमाला विशेष म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या महिलाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा ताई आणि या कार्यक्रमासाठी आणि या हॉस्पिटलसाठी सतत झटणारा डॉक्टर रायवार साहेब, त्यांचं आणि त्यांच्या टीमचं, आणि खरंच मनापासून समाज रमेशजी मुत्तेपूर डॉक्टर साहेबांचा हमेशा ऋणी राहील की त्याने एवढी सुंदर बिल्डिंगला रेंट न घेता आणि स्वतःची प्रॅक्टिस सुद्धा त्यांनी त्या आपल्या समाजामध्ये केली। खरंच अभिमान आहे अशा डॉक्टर मुत्तेपूर साहेब, एवढं चांगलं डिसिजन आणि त्याने समाजासाठी एवढं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, हे समाज कधीही त्यांना विसरू शकणार नाही। आपण या आपल्या आता बिल्डिंग बघितली, त्या बिल्डिंग मध्ये आपण एवढी सुविधा देणार आहोत की आपल्या समाजाचे आणि दुसरे सोंडके साहेब असतील, फड साहेब असतील, हे सर्व दुसऱ्या समाजाचेही लोक, आपण हे समाजाकरताच नाही तर सर्व समाजाकरता आपण इथं ओपीडी ठेवली आणि या ओपीडी मध्ये 50 रुपये 100 रुपये हा थोडासा शुल्क घेऊन आपण त्या गरीब लोकांना मदत करणार आणि बाकीच्या सगळ्या सवलती 50% मध्ये आहे। जसं सोनोग्राफी असेल, कोणतीही सुविधा असेल, आपल्या ज्या डॉक्टरजवळ उपलब्ध असतील किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये असतील, आपण 50%वर द्यायलो। खरंच ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे। पण मला एवढीच विनंती करायची सर्व डॉक्टरच्या टीम साहेब, डुबे साहेबांना सगळ्याला, कारण मला अनुभव असा आहे की 2-3 हॉस्पिटलमध्ये मी बी आहे, आता रयत चांगलं चालते, आपण उद्घाटनाला आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो, पण तुमच्या स्वतःच्या प्रॅक्टिस मधून आपल्याला 2 घंटे याच्यासाठी काढणं फार अवघड आणि कठीण आहे, मी समजू शकतो। पण आपल्याला आता आपण हा उपक्रम हाती घेतल्यानंतर खरं पाहिलं तर माझं तर स्वप्न पूर्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आपल्या समाजाची एक शिक्षण संस्था असावी मोठी, कारण आरोग्य आणि शिक्षण या 2 इतक्या मोठ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपला समाज खूप पाठीमागे आता नाही, खूप वेळापासून माझी इच्छा होती। आता भाऊजी म्हणले, नंदूभाऊजी म्हणले की एक झालं तुमचं स्वप्न, पण हे ओपीडी झाली। नंदूभाऊजी ज्या दिवशी मोठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उद्घाटन होईल त्या दिवशी आता तर तुम्हाला काही नाही, महासभेला आता कोणी देऊ शकते, एक सुधीर भाऊला, कोणत्या बिल्डरला किंवा कोणत्या कंपनीला फोन करा, त्याची ESR आता आपल्याला माफ झालं ना आता, त्याच्यामुळं आपल्याला संधी खूप चांगली आहे आता, कारण महासभेला देणगी देणाऱ्याला इन्कम टॅक्स लागणार नाही आणि त्याला मोठ्या कंपनीला दिलं तर त्याला 200 पट फायदा होतो। म्हणून हे जे संस्थेला देणगी देतात ना, तशा कंपन्या खूप आहेत, तशी घ्या। सुधीर भाऊ आहेत, अजून आपण कोणाला मदत घेता येईल त्याची मदत घेऊ आणि त्याच्या माध्यमातून आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर इथे काढावं, एखादी मोठी शिक्षण संस्था काढावी। कारण आम्ही काढतो म्हणलं तर आम्हाला लय अडचणी आहे, महासभेतर्फे झालं तर लय सोपं होते, त्याच्यासाठी काय मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहोत। काय झालं मी सांगितलं ना आता माहिती जाहीर करा नाही होऊन जाईल। नंदू भाऊ तुम्ही सांगा, जाहीर करा साहेब, आता जाहीर करते, तुम्ही चिंता करू नका, नंदूभाऊजी करतात। नंदूभाऊजीला सगळं नंदूभाऊजीवर टाकलेलं आहे आपण, त्याला हमेशा रिन्यूअल काय करायला आपण, आपला फायदा आहे त्याच्यामध्ये कर
तर त्याचं नाही काम खूप चांगलं आहे महासभेचं आणि सर्व क्षेत्रात सामाजिक धार्मिक आध्यात्मिक आणि पूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये बी आपण एवढं डोनेशन देतो. काश्यान्न सत्रतर्फे नंदूभाऊजी आल्यापासूनच चालू झालं. तर त्याच्यामुळं सर्व क्षेत्रात महासभेने पुढाकार घेतलेला आहे. या दोन्ही क्षेत्रामध्ये पुढाकार घ्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पूर्ण ज्या या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर टीम काम करायला त्याला मी खरंच शतशः नमन करतो. आणि डॉक्टर साहेबांनी सर्वांनी वेळ द्यावा आपल्या याच्यामधून प्रॅक्टिसमधून स्वतःच्या आणि जर हे हॉस्पिटल सक्सेस करावं. आपण याच्यामध्ये काही सक्सेस म्हणलं तर आपण जास्त बिमार पडावं लोकांना अशी भावना नाही, पण ज्या गरीब माणसाला सवलती भेटत नाही त्या इथून घ्यावा. आणि याच्यानंतरही आपण जे 50% देणार आहोत, ज्या आपल्या संपर्कात असलेल्या जे मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत तर त्याच्यामध्ये आपण रेफरन्स करावं जिथं आपल्या योजना चालू आहेत. कारण प्रत्येक बिमारी करता योजना आहेत, प्रत्येक ह्याच्याकरता योजना आहेत. त्या या योजना कोणत्या हॉस्पिटलमध्ये असतील तिथं रेफरन्स करून आपण फोन करून किंवा आमची मदत घेऊन त्या आपल्या गरीब रुग्णांना सगळा फायदा भेटेल आणि शून्य खर्चावर त्याची बिमारी किंवा ऑपरेशन व्हावं यासाठी आपण आणि तुम्ही आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि नंदू भाऊजीला आणि त्याच्या पूर्ण टीमलाही शुभेच्छा देतो की त्याने आज सुंदर उपक्रम चालू केला आणि याच्या पुढेही त्यांनी असंच त्यांच्या समाजासाठी काम घडत राहावं ही माता कन्यका परमेश्वरी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द